नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी श्री बी ए शिंदे. सब्जेक्ट इतिहास, स्टँडर्ड 6, लेक्चर 15. टॉपिक नेम प्राचीन भारत सांस्कृतिक. घटक भाषा आणि साहित्य, लोकजीवन. पाठाचे नाव प्राचीन भारत सांस्कृतिक. भाषा आणि साहित्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की मागील पूर्वीच्या काळामध्ये विविध भाषांचा वापर केला जायचा, जसं की संस्कृत, अर्धमागधी, पाली, तमिळ अशा अनेक भाषांचा वापर केला जायचा आणि त्याच भाषातून साहित्य निर्मिती केली गेली. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनो, साहित्य म्हणजे त्या काळात जी काही लेखन संपदा, जी काही ग्रंथसंपदा लिहून ठेवली गेली त्या ग्रंथसंपदेला साहित्य म्हणतात. तर पहा, ही जी ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये विविध प्रकारचे धार्मिक साहित्य लिहिले गेलं होतं. जसं तुम्ही महाभारत, रामायण ही एक प्रकारची जी साहित्य आहेत, अशा प्रकारची ती धार्मिक साहित्य. त्यानंतर व्याकरण ग्रंथ, त्यानंतर महाकाव्य, नाटकं देखील त्या काळात लिहिली गेली आणि त्याचबरोबर विविध कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश त्या काळामध्ये केला गेला. संगम साहित्य. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांचा सभा. विद्वान साहित्यिकांच्या सभा. संगम म्हणजे काय की जे विद्वान साहित्यिक आहेत त्यांच्या सभा. या सभामध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. आपण पाहतो की आजच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचं साहित्य संमेलन जी होतात, तर ही आजच्या काळात आपण त्याला साहित्य संमेलन असं म्हणतो. परंतु त्या काळामध्ये साहित्यिकांची जी सभा व्हायची तर त्या सभांना संगम असं म्हटलं जायचं. या सभांमध्ये जे काही साहित्य संकलित झालं आहे त्या साहित्यांना संगम साहित्य म्हणून ओळखलं जायचं. हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील शिलप्पधीरकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. आणि हे जे संगम साहित्य आहे त्या काळातील, तर त्या साहित्यामधून त्या काळातील असलेले जे काही राजकीय आणि सामाजिक जीवन होतं, या सामाजिक आणि राजकीय जीवनाची माहिती त्या साहित्यातून पाहायला मिळते. धार्मिक साहित्य. यामध्ये आगमग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. तर त्या काळामध्ये जे काही साहित्य लिहून ठेवले गेले होते तर ते साहित्य, त्यामध्ये हे त्रिपिटक, आगमग्रंथ आणि भगवद्गीता हे महत्त्वाचे काही साहित्य आहेत. जैन आगमग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषेमध्ये लिहिले आहे. प्राकृत म्हणजे त्या काळातल्या स्थानिक ज्या भाषा होत्या त्या भाषामध्ये हे साहित्य लिहिलं गेलेलं आहे. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आणि सिद्धसेन दिवाकराने समयीसुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमल सुरींनी उपौमचारीय या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्र सुरींचा समराईचकहा व उद्योतन सुरींचा कुवलयमालकहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. ही जी ग्रंथ आहेत हे ग्रंथ कोणत्या साहित्यिकाचे आहेत आणि कोणी लिहिलेली आहेत आणि त्या ग्रंथाची नावं इथं दिलेली आहेत. पुढे त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. जसं आपण आपल्या आजच्या पुस्तकामध्ये विभाग पाहतो की नाही, 1 विभाग, 2 विभाग, तशा पद्धतीनं त्रिपिटक म्हणजे पिटक म्हणजे पेटी आणि याचा अर्थ होतो विभाग, म्हणजे त्या ग्रंथातला विभाग किंवा खंड असं त्याला म्हणता येईल. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते 3 प्रकारचे साहित्य आहेत.
तर ते साहित्य यामध्ये आहेत. 3 प्रकारचे साहित्य असल्यामुळे कदाचित त्याला त्रिपिटक म्हटलेलं आहे. नंबर 1 आहे सुत्त पिटक. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशांची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. या वचनांना सुक्ते असे म्हणतात. आणि हे जे सुत्त पिटक आहे यामध्ये गौतम बुद्धांची जे उपदेश वचने आहेत तर ती उपदेश वचने ही एकत्र करण्यात आलेली आहेत आणि त्या वचनांना सुक्त असं म्हणतात. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. विनय म्हणजे नियम आणि दैनंदिन जीवन जगत असताना भिक्खूंनी आणि यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवन जगत असताना कसं वागायला पाहिजे ह्याचे काही नियम त्या विनय पिटकेमध्ये दिलेले आहेत. अभिधम्म पिटक. यात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजे अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या त्या थेरीगाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. आणि भगवद्गीतेचा जो सार आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की कुठलंही फळ मिळेल या अपेक्षेने काम न करता फक्त आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण प्रत्येकाने पार पाडायला पाहिजे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरांची भक्ती करण्यासाठी कुठलेही बंधन नाही, तो मार्ग सर्वांसाठी खुला आहे असं देखील या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. आणि इसवी सनाचं जे 8वं शतक आहे त्या 8व्या शतकामध्ये आद्य शंकराचार्य होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना देखील केलेली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथामध्ये केलेली आहे. अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे हा कौटिल्याने लिहिलेला आहे आणि त्यामध्ये उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर माहिती या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आता व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. माहीत आहे की तुम्हाला अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खनिजांची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा यामध्ये केलेली आहे. आर्य आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले काव्य. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले काव्य. तर रामायण हे महाकाव्य वाल्मिकी या ऋषींनी रचलेले आहे. यामध्ये रामायणामध्ये श्रीराम हे या कथेचे प्रमुख नायक आहेत.
महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषीने रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. अशा पद्धतीनं हे आर्षकाव्य म्हणजे ऋषींना रचलेले काव्य ही दोन महत्त्वाची काव्य आहेत. भाषा आणि साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात म्हणजे काय तर एखाद्या भाषा आणि साहित्य, कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित म्हणजे तशाच पद्धतीने त्याचा गौरव राहतो. असा जो कालखंड आहे, अशा कालखंडात जे निर्माण झालेले साहित्य आहे तर अशा कालखंडामध्ये निर्माण झालेल्या साहित्याला अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासांची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात म्हणजे प्रसिद्ध आहेत. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक होय. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककारांचे स्वप्न, वासदत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यासारखे अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. कथासाहित्य, प्राचीन काळी भारतामध्ये कथासाहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य आणि यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडितांनी रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथासाहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही यामध्ये विख्यात आहेत. या काळातील आता लोकजीवन, आपण साहित्याची माहिती पाहिली की या कालखंडामध्ये विविध प्रकारचे साहित्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर आता त्या कालखंडातील लोकजीवन कशा स्वरूपाचं होतं याची माहिती आपण घेऊया. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होते. प्राचीन जे साहित्य आहे त्या साहित्यातून त्या काळातील लोकजीवन कळत होतं की कशा प्रकारचं लोकजीवन त्या काळात होतं ह्याची माहिती आपल्याला मिळते. आणि त्यानंतर समाज आणि विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांना श्रेणी असे म्हणत. आणि त्या काळात देखील व्यापार आणि कारागीर होतेच. आणि या कारागिरांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या जे संघटना होत्या तर त्याला काय म्हणायचे, श्रेणी असं नाव होतं. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. त्या काळामध्ये सागरी म्हणजे जहाजाच्याद्वारे व्यापार चालायचा आणि खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून देखील हा व्यापार चालत असायचा. तलम, कापड, हस्तदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके देखील त्या काळात घेतली जात असायची. लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश देखील होता. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशलांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला आणि अशा पद्धतीनं त्या काळामध्ये आज जसं आपण कपडे वापरतो, धोतर, उपरणं, मुंडासे वगैरे अशा प्रकारची साधारणपणे कपडे त्या काळात वापरली जात असायची. आणि कुशाणांच्या काळामध्ये कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय समाजाला त्यावेळेस झालेला होता. नेक्स्ट लेक्चर
16 प्राचीन भारत सांस्कृतिक याच पाठाचा आपण उर्वरित भाग पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.